नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत असाल आणि मजेतच असावीत. मी सर्वात पहिले आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या हक्काच्या चॅनलवर, नाथ संस्कृतीचा ह्या चॅनलवर. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपण आपल्या चॅनलवर श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीता शिकता शिकता रामरक्षा पण आपली शिकणं आणि शिकवणं चालू आहे. रामरक्षेचे पण आपले जवळजवळ 22 श्लोक झालेले आहेत. रामरक्षा आपण का घेतोय? मग सुरुवातीच्याच रामरक्षेच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रामरक्षा आपल्याला कशासाठी उपयोगी आहे. तीनदा जर सांगायचं झालं तर व्हिडिओ आपला मोठा होईल, पण आपल्या शरीराचं म्हणजे पूर्ण शरीरासाठीच रामरक्षा आहे हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत आहोत. आपण 4थ्या श्लोकामध्ये बघितलं, रामरक्षेच्या 4थ्या श्लोकामध्ये आपण बघितलं की रामरक्षां पठेत प्राज्ञ पापग्निम सर्व कामदाम. ही रामरक्षा वाचल्याने, रामरक्षा जो नियमित म्हणतो त्याला सर्व पापातून मुक्ती मिळते. हे एक त्याच्यातलं कारण. दुसरं, आपल्या शरीरासाठी ती एक कवच आहे. जसं कर्णाला कवच आणि कुंडल इंद्राने दिलेली होती, तसंच कवच हे रामरक्षा आपल्याला दिलेलं आहे. हे आपल्या शरीरासाठीच आहे. प्रत्येक शरीराच्या अवयवासाठी त्याच्यामध्ये सांगितला आहे उपाय, आणि प्रत्येक शरीराच्या अवयवाकडे माझ्या श्रीरामांनी मला काही होणार नाही, माझ्या कोणत्याही अवयवाला इजा होणार नाही, त्याच्यासाठी मला रामरक्षा म्हणायची आहे. आणि ते रामरक्षा म्हटल्यानंतर श्रीरामांना ते आपलं रक्षण करावंच लागतं. असेच त्याच्यासाठी आपण रामरक्षा म्हणतो आहोत. तर सुरू करूया आपण रामरक्षेचा 23वा श्लोक. वेदांत वेद्यो यज्ञेषु पुराणपुरुषोत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रमः जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रमः. वेदांतवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रमः. 24वा घेते मी. इत्तेतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः. इत्तेतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः. इत्तेतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः. अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. इत्तेतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः. अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. आपण वरचे 2 आणि आजचे 2 असे 4 घेऊया. सन्नध कवची खड्गी चापबाण धरो युवा. सन्नध कवची खड्गी चापबाण धरो युवा. गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली. काकुत्स्थ पुरुषः पूर्ण कौशल्येयो रघुत्तमः.
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेयपराक्रमः इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तश्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. स्वतः श्रीराम सांगतात की हे जे वाचणार आहे, हे जे याचं जे पठण करणार आहेत रामरक्षेचं, त्यांचं रक्षण करणं हे माझं काम आहे. आणि त्यांनासुद्धा अश्वमेध यज्ञ केल्याचं, अश्वमेध यज्ञाच्या अधिकचं म्हणजे अश्वमेध यज्ञ केल्यानंतर जे पुण्य मिळतं त्याच्यापेक्षा अधिक पुण्य हे रामरक्षा वाचणाऱ्याला आणि म्हणणाऱ्याला आणि पठण करणाऱ्याला मिळतं. आणि त्याचं रक्षण स्वतः श्रीराम करतात. असं स्वतः श्रीराम याच्यामध्ये सांगतात की संप्राप्नोती न संशय. अश्वमेधाधिकं पुण्य संप्राप्नोती न संशय म्हणजे अश्वमेधाच्या अधिकचं पुण्य ते त्या माणसाला मिळतं. म्हणून आपल्याला रामरक्षा वाचायची, म्हणायची, पाठ करायची आणि दररोज नित्यनियमाने म्हणायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.